ठळक बातम्या। अक्कलकोट येथे काँग्रेस आघाडीची पदयात्रा संपन्न। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अक्कलकोटच्या ग्रामीण भागात कॉर्नर सभा। आणि स्वामी समर्थ मंदिरात भक्तांसाठी वॉटर कूलरचा शुभारंभ। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी मंगळवारी पदयात्रा काढण्यात आली। आमदार सिद्धाराम मैत्रे यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट शहरातून पदयात्रा संपन्न झाली। काँग्रेस पक्ष कार्यालय येथून पदयात्रा काढण्यात आली। ही पदयात्रा बस स्थानक, कारंजा चौक, मेन रोड, फतेसिंह चौक, येवन चौक मार्गे काँग्रेस कार्यालयात पदयात्रेचा समारोप करण्यात आला। सुशीलकुमार शिंदे यांचा विजय निश्चित असून लोकशाही संपवणारे पक्ष मतदार घरी बसवतील असे प्रतिपादन आमदार सिद्धाराम मैत्रे यांनी यावेळी केले। या पदयात्रेत अशफाक बळोरगी, रईस टिनवाला, अरुण जाधव, भीमा कापसे, सद्दाम शेरीकर, डॉक्टर दीपमाला आडवीतोटे, एजाज मुतवल्ली, मुबारक कोरबू, शबाब शेख, अल्लीबाशा अत्तार, अनिता खोबरे, सुनीता हडलगी, बंदेनवाज कोरबू, स्वामीनाथ पोद्दार, मंगल पाटील, रामचंद्र समाणे, सुनंदा भकरे, श्रीशैल अळोळी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ अक्कलकोट तालुक्यात सभा घेण्यात आल्या। तालुक्यातील शिरवळ, हत्तीकणबस, मैंदर्गी, सांगवी येथे कॉर्नर सभा घेण्यात आल्या। वंचित आघाडीचे राज्य प्रवक्ता शिवानंद हैबतपुरे यांनी मार्गदर्शन केले। त्यांनी अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांना विजयी करा असे आवाहन केले। या प्रसंगी ज्योतिर्लिंग स्वामी, शिलामणी बनसोडे, संदीप मडिखांबे, चंद्रशेखर मडिखांबे, मल्लीनाथ पाटील, सिद्धार्थ बनसोडे, समीर शेख, खंडू खंडाळे, रवी पोटे, उत्तम इंगळे आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन राज्य परिवहन कर्मचारी महामंडळ अक्कलकोट आगाराच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना सोलापूर येथे भेटून 35,000 रुपयाचा निधी दिला। हा निधी राज्य अध्यक्ष शुभान बनसोडे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष यवान वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आला। या प्रसंगी सुभाष माने, चंद्रकांत चौधरी, अप्पा इंगळे, सोपान इंगळे, राजू इंगळे, गोविंद इंगळे, सौ प्रवीणा गायकवाड, राम गायकवाड, प्रकाश सीताफळे, प्रदीप इंगळे, सुरेश जगताप, सूर्यकांत इंगळे, सीताराम कुंबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते। तळे हिप्परगे येथील हर्षवर्धन हायस्कूलमध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी प्रतिमापूजन शाळा समिती अध्यक्ष प्राध्यापक रामेश्वर लोंढे व प्राध्यापक तुपकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्राध्यापक तुपकर, प्राध्यापक लोंढे, सहशिक्षक विपुल गंभीरे, उद्धव ढेकळे आदींनी मार्गदर्शन केले। यावेळी शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरसनाळ येथील मराठी व उर्दू जिल्हा परिषद शाळेत डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली। प्रतिभापूजन नितीन धबडे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक मनोहर कोळी राठोड, श्रीमती दफेदार, श्रीमती सिद्दीकी, तंटामुक्त अध्यक्ष अजीम शेख, पत्रकार देवीदास माने, मल्लीनाथ फनमुर्गे, अमोल रंगबले, शिवानंद माने, भिवा बनसोडे, योगेश माने, पिंटू रंगबले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात वॉटर कूलरचे उद्घाटन करण्यात आले। श्री स्वामी भक्तांना पिण्याकरिता थंड पाण्याची व्यवस्था यामुळे होणार आहे। वॉटर कूलरचा शुभारंभ जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतमकुमार यावलकर, पोलीस निरीक्षक के.एस. पुजारी, पोलीस निरीक्षक विजय जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमास सचिव आत्माराम घाटगे, मंदार पुजारी, विलासराव फुटाणे, महेश गोगी, शिवशरण अचलेर, उज्ज्वला सरदेशमुख, अविनाश क्षीरसागर, श्रीशैल गवंडी, अमर पाटील, सागर गोंडाळ आदींसह स्वामीभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते।